सगळ्यांचे आभार आणि व्हिजिटर्सनाही वेलकम की तुम्हाला आज त्यानिमित्तानं आपल्याला एका ग्रुपची माहिती मिळते. ॲक्शन बिझनेस सेल आपला सॅटर्डे क्लबचा एक पार्ट आहे. जसे अनेक सेल्स आहेत तसाच एक सॅटर्डे क्लबचा नॅशनल बिझनेस सेल पण आहे. नॅशनल बिझनेस सेल सगळ्यांना माहितीच आहे. अशोक दुगाडे सर आपले चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. सुहास फडणीस सर सेक्रेटरी जनरल आहेत. अमोल कासार सर डेप्युटी सेक्रेटरी जनरल आहेत. मनीष सरवणकर नॅशनल बिझनेस सेलचे हेड आहेत. समीर तावडे, मी आणि मधुजा मिर्जे मॅडम या तिघजण आम्ही डेप्युटी सेल हेड नॅशनल बिझनेस सेल आहोत. तर ऑब्जेक्टिव्ह नॅशनल बिझनेस सेलचं हे आहे की तुम्हाला सॅटर्डे क्लबची काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यालाच पॅरलल असे नॅशनल बिझनेस सेलची पण ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्हाला तुमचा बिझनेस नॅशनल लेवलवर नेता यावा. यासाठी काही जर सपोर्ट लागत असेल तर तुम्हाला नॅशनल बिझनेस सेलपर्यंत मिळू शकतो. नॅशनल ऑब्जेक्टिव्ह आपल्या सॅटर्डे क्लबचे आहेतच. नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटी, बिझनेस रेफरल, मेंटरशिप, सपोर्ट, MDP आपल्याकडे होत असतं पिरियॉडिकली आणि सगळे मेंबर्स त्याचा फायदा घेऊन आपला बिझनेस ग्रो करत असतात. स्किल डेव्हलपमेंटच्या पण अनेक संधी सॅटर्डे क्लबच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असतात. ट्रेनिंग्स कंडक्ट केली जातात, ऑनलाईन पद्धतीनं पण केली जातात आणि तुम्ही त्याचा पार्ट होऊ शकता. उद्यापासून दर शनिवारी नॅशनल बिझनेस सेल कोऑर्डिनेटर्स आणि रिजन कोऑर्डिनेटर आणि चॅप्टर कोऑर्डिनेटर्सना 5-5 मिनिटाचं प्रेझेंटेशन देण्याची संधी आहे. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या चॅप्टरचे कुठलाही मेंबर ती मीटिंग अटेंड करू शकतो. 3 ते 5 ही दर शनिवारची वेळ असणार आहे. तर तुम्ही ती वेळ राखून ठेवा. तुमचाही प्रेझेन्स नॅशनल बिझनेस सेलच्या रिजन कोऑर्डिनेटर, चॅप्टर कोऑर्डिनेटरपर्यंत तुमचा बिझनेस तुम्हाला मांडण्याची संधी आहे आणि त्यामुळे तुमचे पण ऑनलाईन मीटिंग असल्यामुळे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसून पण ती अटेंड करू शकता. तर याचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि दर अप टू मार्च एंडपर्यंत ही ॲक्टिव्हिटी चालू राहणार आहे. तर दोन्ही चॅप्टरचे नॅशनल बिझनेस सेल कोऑर्डिनेटर मला तुम्ही नंतर नावं सांगा आणि त्यांच्या थ्रू तो मेसेज तुमच्या चॅप्टरमध्ये पोस्ट पण करा. MSME उद्यम रजिस्ट्रेशन हे सगळ्यांना माहीत असेल. जसं आज आपल्याला आधार कार्ड असल्याशिवाय आपण जगू शकत नाही, तसं जर तुम्ही उद्योग करत असाल तर उद्योगाचं आधार कार्ड, ज्याला पूर्वी उद्योग आधार म्हणायचे, आता ते इट हॅज बीन कन्वर्टेड टू उद्यम सर्टिफिकेशन फ्रॉम 2021 आणि आता ऑलमोस्ट सगळ्यांनी ते काढलं असेल अशी मी आशा करतो. नसेल काढलं तर तुम्हाला काढण्यासाठी जर मदत हवी असेल तर मला तुम्ही नक्की संपर्क करा. मी पण तुम्हाला ते काढून देऊ शकतो, त्यासाठी लागणारा गायडन्स देऊ शकतो. CA लोक पण नॉर्मली काढतच असतात. तुम्ही मॅडमची पण मदत घेऊ शकता. दोन्ही CST मग काय तुम्ही तुमच्या चॅप्टरमध्ये तो ड्राईव्ह रन करा आणि इन्शुअर करा की प्रत्येक मेंबरकडे उद्यम सर्टिफिकेट आहे. अनेक MSMEच्या अनेक बेनिफिट्स आहेत. त्याच्यासाठी एक स्पेशल सेशन घ्यावं लागेल. तर त्यामुळे मी एवढंच सांगेन की MSMEचे अनेक बेनिफिट्स आहेत. त्याच्यासाठी तुम्ही MSMEच्या वेबसाईटवर जाऊन पण ते बघू शकता किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर मी ती PDF फाईल डाउनलोड करून शेअर करेन. तुम्ही तुमच्या चॅप्टरमध्ये ती नक्की सर्क्युलेट करा. ज्यांना खरोखर इंटरेस्ट आहे ते वाचून त्याचे बेनिफिट्स घेऊ शकता किंवा माझ्याशी 1 to 1 करा. मी पण तुम्हाला बरेचसे बेनिफिट्स सांगू शकेन. वन ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑफ नॅशनल बिझनेस सेल इज द टेंडरिंग. कारण टेंडरमध्ये तुम्हाला टेंडर हे नॅशनल लेवलवर येत असतात. ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर तुम्ही इंटरनॅशनल टेंडर्स पण तशी भरू शकता. पण आमचं सध्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे की पहिल्यांदा तुम्ही नॅशनल लेवलची टेंडर भरा. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या एरियातली टेंडर भरा. तुम्ही पुण्यामध्ये आहात तर पुणे, नाशिक, मुंबई असा ट्राय करा. त्याच्यानंतर तुम्ही स्टेट लेवलला तुमचे नियरचे स्टेट आहेत, गुजरात, गोवा, इकडे कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, तर नियर बाय स्टेट करा. आणि मग नंतर कारण इथून उठून तुम्ही डायरेक्टली आसामला पार्टिसिपेट करायला जाणार नाही, कारण त्याच्यात रिस्क पण आहे. तुम्हाला डिलिव्हरी देता आलं पाहिजे, ऑर्डर एक्झिक्युशन करता आलं पाहिजे. तर पहिल्यांदा तुम्हाला जे कम्फर्ट लेवलला स्टेट्स, नियर बाय स्टेट्स आहेत तिथे तुम्ही ट्राय करा. एकदा तुमचं ते एक्झिक्युशन सक्सेसफुली झालं की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊ शकतो आणि मग तुम्ही ऑल ओव्हर इंडिया पण तुमचा बिझनेस एक्सपांड करू शकता. सो टेंडरिंग इज वन ऑफ द प्रोसेस बाय विच यू कॅन इन्क्रीज युअर बिझनेस इन अ शॉर्टर टाईम. तुम्ही तुमच्या प्रायव्हेट मार्केटिंगच्या पद्धतीनं करू शकताच तुमचा बिझनेस वाढवू शकता. आणि सरांचं त्याच्यात खूप मोठं एक्सपिरियन्स आहे. आम्ही आता याच्या अगोदर अर्धा पाऊण तास त्याच्यावर डिस्कशन केलं. त्यांचा पण तुम्ही गायडन्स घेऊ शकता. त्यांनाही गव्हर्नमेंटचा टेंडरिंगचा चांगला अनुभव आहे. त्यांनी पण बऱ्याच ऑर्डर्स एक्झिक्यूट केल्या, सांगितलेल्या आहे. तर तुम्ही टेंडरिंग प्रोसेसद्वारे तुम्हाला एक कस्टमर तुम्हाला जी ऑर्डर देईल त्याची तिकीट साईज आणि त्याच्या मल्टिपल ऑफ 10 टाइम्स तुमचं एक टेंडरची व्हॅल्यू असू शकते. लाखोचं असू शकतं किंवा करोडोचं असू शकतं. तर तुम्ही टेंडरिंग ऑपॉर्च्युनिटीकडे निग्लेक्ट करता कामा नये. त्याच्यासाठी तुम्हाला काही सहकार्य लागलं तर मी नक्की तुम्हाला सपोर्ट करेन.
जेम इज वन ऑफ द टेंडरिंग पोर्टल, ज्याच्यावर आता बऱ्यापैकी 2017-18 पासून जेम पोर्टल चालू झालं आहे आणि आता बऱ्याचशे PSUची टेंडरिंग जेम गव्हर्नमेंट ई मार्केट प्रोक्युरमेंट नावाचं पोर्टल आहे त्याच्यावर येत असतात. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा प्रोफाईल क्रिएशन आणि प्रॉडक्ट कॅटलॉग अपडेशन किंवा सर्व्हिस कॅटलॉग क्रिएट करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही टेंडरमध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही ती टेंडर्स भरू शकता. ही काही प्रमुख टेंडरिंग पोर्टल्स मी इथे दाखवलेली आहेत. जेम बद्दल आपण आता बोललो शॉर्टमध्ये. तसंच टेंडर महाराष्ट्र हे टेंडरिंग पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्हाला ग्रामपंचायत लेवलपर्यंतची सगळी टेंडर मिळतात. जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत लेवलची सगळी टेंडर्स तुम्हाला टेंडर्स महाराष्ट्रामध्ये मिळतात. C-PPP नावाचा पोर्टल आहे, सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल. त्याच्यावर तुम्हाला नॅशनल लेवलची टेंडर्स मिळतात. सगळ्यांना ॲमेझॉन, फ्लिपकार्ट माहीत असेल, पण MSME ग्लोबल मार्ट फार कमी जणांना माहीत असेल. ज्यांचं MSME ग्लोबल मार्ट MSME उद्यम सर्टिफिकेट आहे ते MSME ग्लोबल मार्टला रजिस्टर करून त्यांचे प्रॉडक्ट विकू शकतात. मेनली प्रॉडक्ट विकण्यासाठी ते पोर्टल आहे, सर्व्हिसेससाठी नाही आहे. पण ज्यांचे प्रॉडक्ट्स आहेत ते नक्की त्याच्या रजिस्टर करून विकू शकतात. तुम्हाला MSMEsकडनंच त्या एन्क्वायरी जनरेट होऊन तुमच्या ईमेल ID ला येऊ शकतात. NSIC आणि स्टार्टअप इंडिया हे तुम्हाला बेसिकली टेंडरमध्ये टेंडर डॉक्युमेंट फीज आणि अर्नेस्ट मनी डिपॉझिट असे 2 कॉम्पोनंट्स असतात. टेंडर डॉक्युमेंट फी तुम्हाला परत मिळत नाही, अर्नेस्ट मनी डिपॉझिट तुम्हाला परत मिळतात. पण काही वेळेला समजा 5,000, 10,000, 50,000 पर्यंत तुम्ही EMD भरू शकता. पण तुम्हाला जर 1 लाख, 5 लाख, 50 लाख भरायला सांगितलं तर तुम्ही विड्रॉ करता की नाही बाबा हे टेंडर भरायलाच नको. तर तुमच्याकडे जर NSIC सर्टिफिकेट असेल किंवा स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट असेल आणि तुमचं टेंडर पार्टिसिपेट करण्याची इच्छा असेल, तुम्ही त्याच्यात प्री क्वालिफाय होत असाल, तर तुम्हाला त्या टेंडरमध्ये तुम्ही विदाउट पेईंग एनी EMD आणि सिक्युरिटी डिपॉझिट, टेंडर फी, डॉक्युमेंट फीज तुम्ही ते टेंडर पार्टिसिपेट करू शकता. त्याच्यामध्ये तो क्लॉज असला पाहिजे की EMD अँड टेंडर डॉक्युमेंट फीज इज एक्झम्प्टेड फॉर दिस NSIC और स्टार्टअप इंडिया. तर असं टेंडर जर तुम्हाला नक्की मिळालं तर तेव्हा तुम्ही NSIC काढायला जाऊ शकत नाही, कारण ते काढायला जवळपास 2 महिने लागतात. तर इन ॲडव्हान्स तुम्ही जर तयारी केली आणि NSIC सर्टिफिकेट काढून ठेवलं तर अशा प्रकारचं टेंडर आल्यावर तुम्ही ते इझिली पार्टिसिपेट करू शकतात. कारण तुम्हाला टेंडर डॉक्युमेंटची फीज आणि सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं टेन्शन नसेल, म्हणजे तुम्हाला फायनान्शियल बर्डन नसेल. त्यामुळे तुम्ही त्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता आणि तुम्हाला इतर कॉम्पिटिटर काय प्राइस कोट करतायत हे तुम्हाला आफ्टर टेंडर ओपनिंग समजू शकतं. तर त्याच्यासाठी तुम्ही NSIC काढून ठेवू शकता किंवा जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड LLP कंपनी असेल तर तुम्ही स्टार्टअप इंडियाचं पण रजिस्ट्रेशन करू शकता. इलेक्ट्रिसिटी बोर्ड्सची 3 कंपन्या आहेत, महाजेनको, महावितरण, महाट्रान्सको. यांची खरेदी पण सगळी ऑल ओव्हर महाराष्ट्र टेंडरिंगद्वारे होते. टाटा पॉवर, BST हे पण पॉवर सप्लाय कंपनीज आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या. केमिकल, पेट्रोकेमिकल सेक्टरमध्ये BPCL, HPCL, IOCL, ONGC अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांना नवरत्न कंपन्या म्हणतात. स्टील अथॉरिटी इंडिया आहे, रिलायन्स ही प्रायव्हेट रिफायनरी आहे, त्याची पण टेंडर्स त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश होतात आणि त्यांचं स्वतःचं टेंडरिंग पोर्टल आहे. तुमचं काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही स्किल इंडियाच्या अंडर पण रजिस्टर करू शकतात आणि गव्हर्नमेंटचे ट्रेनिंग कोर्सेस तुम्हाला रन करायला संधी दिली जाते. त्यामुळे नेक्स्ट, मागच्या वर्षात आम्ही टेंडरिंगची बरेच सेशन्स घेतली होती. त्याच्यात एक GSTचं पण सेशन घेतलं होतं, नॉलेज सेशन्स घेतले होते म्हणजे लोकांना, सगळ्या मेंबर्सना माहिती मिळावी यासाठी. तर तसंच आपण नॉलेज सेशन उद्यापासून चालू करतोय, ज्याच्यामध्ये सगळ्या NBC रिजन कोऑर्डिनेटर्स आणि चॅप्टर कोऑर्डिनेटर्सला त्यांचा व्यवसाय मांडण्याची आपण संधी देतोय. तुम्ही ती ऐकू शकता आणि तुमचंही 1 मिनिट देऊन तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करू शकता. या काही सक्सेस स्टोरीज आहेत टेंडरिंगच्या. सॅटर्डे क्लब गोरेगाव चॅप्टरचे मेंबर पानगावकर म्हणून आहेत, त्यांना 23 लाखाची ऑर्डर टेंडर विझार्ड नावाच्या पोर्टलवर टेंडर पार्टिसिपेट करून मिळाली. मीच ते टेंडर बनवून त्यांना दिलं होतं, सबमिट करून दिलं होतं. अप्पर ठाणे चॅप्टरचे मेंबर आहेत सौरभ परांजपे, त्यांना LICचं एम्पॅनलमेंट मी मिळवून दिलं. समीर तावडे जे आपले डेप्युटी सेल हेड आहेत, त्यांना पण ते स्वतः टेंडरिंग करतात जेम पोर्टलवर. अप टू 5 lakhs तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर मिळू शकते जेम पोर्टलवर, तर त्यांना त्या प्रकारे ती ऑर्डर युनियन बँक ऑफ इंडियाकडनं मिळाली. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. काही ॲप्रिशिएशन लेटर्स पण आहे. हे मागच्या CGCला प्रेझेंट केलेलं प्रेझेंटेशन आहे जे मी तुम्हाला दाखवतोय 6 ते 8 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर पण बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत. माझ्या वेबसाईटवर त्या सक्सेस स्टोरीज आहेत, व्हिडिओज आहेत, टेस्टिमोनियल आहे. etendering.co.in ही माझी वेबसाईट आहे, तुम्ही अवश्य बघा. त्याच्यावर लेटेस्ट टेंडर्स नावाचा सेक्शन आहे, त्यात तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचं टेंडर असू शकतं. सक्सेस स्टोरी ही आपली मॅगझिनमध्ये पण प्रिंट होऊन आलेली होती जी मी तुम्हाला आत्ता सांगितली.
So thank you very much for giving me the attention, time and opportunity once again.